पूर्वीच्या वादातून दुचाकीची चोरी करून ओढ्यात फेकल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. जयसिंगपूर प्रतिनिधी. पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणाची दुचाकी चोरून ती ओढ्यात फेकून नुकसान केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय वसंत गोदे वय 27 राहणार तमदलगे तालुका शिरोळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज दत्तात्रय पुजारी वय 25 व तुषार पोपट कांबळे वय 25 दोघेही राहणार तमदलगे तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 230 मधील कलम 303(2), 324(4) व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार 29 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास बिडदेव मंदिर परिसरातून फिर्यादीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस क्रमांक MH9 CEO 890 दुचाकी आरोपींनी लबाडीने चोरून नेली. त्यानंतर सांगली कोल्हापूर बायपास रोडवरील तमदलगे गावाजवळील ओढ्याच्या पुलावरून दुचाकी खाली फेकून तिचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे 10,000 रुपये असून पोलिसांनी वाहन हस्तगत केले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बोजकर करीत आहेत.